आखाड महिना संपत आला म्हणलं आता 8 दिवस राहिला आखाड महिना. आखाड काय तळणं झालंच नाही. म्हणून मग रवा भिजायला घातलं होतं. 2-3 दिवस झालं तर रवा भिजू घालून आणि सवासणी करायची होते म्हणून मग ते तेलच्या करायचं बाजूलाच ठेवलं होतं. आधी सवासणीचं आता झालं म्हणलं जे सगळं जिकडं तिकडं आपलं आता तेलच्या करायला घ्यायचं म्हणलं. मग तेलच्या करण्यासाठी दोघीजण पण नणंद भाऊजांनी करायला घेतलं होतं. मग तिनं आधी लाडू बांधून घेतले म्हणजे पूर्ण पटपट भरता येते ना आपल्याला तेलचे लाटताना, म्हणून मग ते आधी बनवून घेतले तिनं. आणि मग ती खाली बसून लाटू देत होती आणि मी उभी राहून तळत होते. रोजचे कामं पण आधी आवरून घेतले होते. म्हणलं आपल्याला करायला लागलं की मग उशीर होईल. आणि परत चकली हे बनवायची होती ना, चकली तिखट काहीतरी बनवा म्हणलं सोबत. भाजणीची काय चकली केली नाही ह्यावेळेस, मैद्याची चकली केली होती. मग पुढं मग आधी तेलच्या सगळ्या करून दिली मला तिनं आणि मी उभं राहून तळत होते. मग तळून झाल्या मग तिनं चकलीची पण तयारी करून घेतली. पीठ हे झालं ना, कुकरला लावलं होतं ना मैद्याची चकली करायची होती म्हणून मग मैदा हे सगळं चाळून ठेवलं. चाळून दिली मला तिनं. मग पीठ हे मिक्स करून ठेवलं. तोपर्यंत पीठ भिजते तोपर्यंत मग वडापाव खाऊ म्हटलं. तेजसने बाहेर जाऊन वडापाव आणला होता, त्याला पण सुट्टी होती ना. मग त्यानं छान असे गरम गरम वडापाव पण खाऊन घेतले. बाहेर पाऊस चालू होता आणि आमचं आतमध्ये गरम गरम असे वडापाव खाणं चालू होतं. मग वडापाव हे खाऊन घेतले. मग जेवण काय त्या दिवशी केलंच नव्हतं तर असंच चालू होतं आमचं काम. मग पुन्हा चकली पण तळायला घेतली होती. चकली एकदम छान झाली होती, कुरकुरीत पण झाली होती बघा चकली. आणि भरपूर झाली होती. अर्धा किलोची चकली केली होती, अर्धा किलो मैद्याची. आपला डिटेलमध्ये व्हिडिओ येईलच आपल्या चॅनलवर, नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि मग पुन्हा उद्या चतुर्थी होती ना, चतुर्थीची पण तयारी करायची होती म्हणून मग आम्ही पटपट तेलच्या पण बनवून घेतल्या. आणि मग नंतर चकल्या पण अशा छान अशा बनवून घेतल्या होत्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.